36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बकऱ्यांची चोरी करून निर्दयतेने कारच्या डिक्कीमध्ये कोंबून वाहतूक करणाऱ्या टोळीला तारेवरची कसरत करून अखेर बडनेरा येथे मूर्तिजापूर शहर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवलं. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये बकऱ्या तसेच जनावरे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील टेलिफोन कॉलनीतून सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास 54,000 रुपये किमतीच्या 5 बकऱ्या चोरून निर्दयतेने कारच्या डिक्कीमध्ये कोंबून चोरटे वाहतूक करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास संशय आल्यामुळे त्यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीमध्ये चोरी केलेल्या बकऱ्या असताना चोरट्याने वाहतूक पोलिसांना न जुमानता भरधाव वेगानं गाडी पळवली. पोलिसांना गाडीत काही असल्याच्या संशयावरून तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देत गाडीचा पाठलाग करत असताना सदर कार चालकानं लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय वीर भगतसिंग चौकातून कसलाही विचार न करता सैरावैरा बेभान गाडी चालवत मोहम्मदिया प्लॉट मार्गे राष्ट्रीय महामार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असताना शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवाची बाजी लावत कारचा पाठलाग करत उपनिरीक्षक आशिष शिंदे, सुरेश पांडे, नंदकिशोर टीका, विनोद कुमरे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मंगेश विलेकर, गजानन ठाकरे, साजिद खान, सोमनाथ फुके, माणा पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, पंकज वाघमारे यांनी अखेर बडनेरा नजीक आरोपी मोहम्मद फैजान वय वर्ष 39 वर्षी आणि मारुती एक्स्ट्रीम कंपनीची कार क्रमांक MHP 04HA 1214चा चालक वजीद अली वय वर्ष 36 राहणार सर्व भोपाळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी एक मारुती एक्स्ट्रीम कंपनीची कार किंमत 5 लाख रुपये आणि 5 बकऱ्यांची किंमत 54,000 रुपये असा एकूण 5,54,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करतायत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रवी किराडे, मूर्तिजापूर.